सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. सांगली काँग्रेसचेच म्हणत केले विश्वजित कदम यांच्या भूमिकेचं स्वागत. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची आग्रही भूमिका दिसून येत आहे. त्यातच विश्वजित कदम यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्यांच्या या भूमिकेचं सांगलीतील कार्यकर्त्यांनी स्वागत करीत समर्थन केले. सांगलीतील संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी करत विश्वजित कदम यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. बालेकिल्ला आहे आणि सांगलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना, ज्या तीव्र भावना आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींना अगदी नम्रपणे आणि ठामपणे दाखवण्याचा प्रयत्न आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पक्षश्रेष्ठींना काल दिलेल्या पत्रामधून दिसतोय. आणि त्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या काय भावना आहेत त्या भावना व्यक्त करायचा हा फक्त एक छोटासा प्रयत्न डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी केलेला आहे आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो योग्यच वाटतो. या पत्राने अनुषंगानं ही जागा काँग्रेसला जावी असं वाटतं तुम्हाला? निश्चित ही जर जागा काँग्रेसला या आघाडीमध्ये जर मिळाली तर निश्चितपणे या ठिकाणी भाजपचा पराभव काँग्रेस निश्चित करेल आणि विशाल पाटील हे चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला हा ठाम विश्वास वाटतो. जी भूमिका घेतलेली आहे सांगलीच्या जागेबद्दल, त्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? आमचे नेते विश्वजित कदम साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेवर अखंड काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा हा रोष फक्त वरिष्ठांना दाखवण्यासाठी आणि वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे की जेणेकरून परत ही सीट काँग्रेसला मिळावी. हाच एक प्रयत्न विश्वजित कदम साहेबांनी केला आहे आणि त्या प्रयत्नाच्या त्या पत्राच्या ठामपणे आम्ही सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातील विश्वजित कदम साहेबांच्या मागे राहू. विशाल पाटील यांच्या उमेदवारीबद्दल तुम्ही सगळे आग्रही आहात? हो, विशाल पाटलांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी आणि मी तुम्हाला पक्षाच्या वतीनं आणि कार्यकर्त्यांच्या वतीने एवढी गॅरंटी देतो की ही जर का सीट काँग्रेसला मिळाली, विशाल पाटलांनी मिळाली तर 100% या ठिकाणी काँग्रेसचा विजय आणि भाजपचा 100% पराजय होईल एवढी मी इथं गवाही देतो. त्या दिवशी वसंतदादांच्या या जिल्ह्यामध्ये वसंतदादांच्या नंतर संपतराव नानांच्या नंतर डॉक्टर पतंगराव कदमांच्या नंतर मदन भाऊंच्या नंतर एक खमक्या नेता आज आमच्या सांगलीत दिलेला विश्वजित कदमांच्या रूपानं या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसचे हेटाळणी चाललेली आहे, पक्षाचे हेटाळणी चाललेलं आहे, ते थांबविण्यासाठी आणि लवकरात लवकर विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी निर्णय घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मिटिंगवर त्या ठिकाणी बहिष्कार घातलेला आहे. या बहिष्काराचा जर आपण ताबडतोब निर्णय घेतला नाही तर या सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद प्रदेश काँग्रेस कमिटीने घ्यावी. विश्वजित कदम एकाकी पडले असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही. सांगली जिल्हा पूर्णपणानं ठामपणानं त्यांच्या पाठीशी आहेत. या क्षणाला जर मदन भाऊ असते किंवा पतंगराव कदम साहेब असते तर अशी वेळ आली असते का? इथं उमेदवारी सांगलीत आणून दिली असती. जर पतंगराव साहेब आणि मदन भाऊ पाटील असते तर उमेदवारी मागायला जायला लागलं नसतं, तर उमेदवारी सांगलीत काँग्रेस कमिटीत आणून दिली असती. जर जागा नाही सुटली तर महाविकास आघाडीच्या बाबतीत काय धोरण राहील आपलं? विश्वजित कदम जे निर्णय घेतील, विशाल पाटील जे निर्णय घेतील त्याच्याशी बांधिलकी या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.